सो गाइज वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे सदर क्लासेसमध्ये. आपण घेत आहोत रेशियो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर प्रमाण, प्रॅक्टिस एट 4.3, स्टँडर्ड 9, मॅथमॅटिक्स पार्ट 1. इन दॅट वी हॅव सीन काही क्वेश्चन्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत आणि ज्या काही प्रोसेसेस आहेत किंवा ज्या काही क्रिया आहेत त्या आपण पाहिल्या होत्या. यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाच्या क्रिया ज्या असतातच बघा, जसं की या क्रिया आपण पाहिल्या, व्यस्त क्रिया इन्व्हर्टेंडो, त्यानंतर एकंद क्रिया अल्टरनेंडो, त्यानंतर यू क्रिया कंपोनेंडो, वियो क्रिया डिव्हिडेंडो आणि योग्य क्रिया कंपोनेंडो डिव्हिडेंडो. चला आपण मला इथपर्यंत आलो आहोत. क्वेश्चन नंबर हा क्वेश्चन झाला आपला. ठीक आहे. तर आपल्याला ए अपॉन बी ची किंमत ऑलरेडी मिळालेली आहे. सो युझिंग दिस व्हॅल्यू ए अपॉन बी मिळालं 3/5 आपण पुढे सोडवणार आहोत. हा क्वेश्चन आपल्याला इथला. लेट्स सी. सो ए अपॉन बी इज व्हॉट? ए अपॉन बी तुम्हाला मिळालेला आहे 3/5, जी आपण आताच ऑलरेडी व्हॅल्यू काढली होती पहिल्या त्या एका व्हिडिओमध्ये, तुम्हाला कळेल त्या गोष्टी. सो वी हॅव टू फाइंड आउट 7a minus 3b upon 7a plus 3b is equal to how much? किती? आता यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या नेहमीच्या पद्धतीने. 7a बरोबर 7 आहे, b बरोबर किती आहे 3 आहे, ते प्लस मायनस सोडून द्या. तर दोन्ही बाजूला 7/3 ने गुणायचे. काय करायचं आपल्याला? दोन्ही बाजूला 7/3 ने गुणायचं आहे. यू आर गोइंग टू मल्टिप्लाय बोथ द साइड बाय 7/3. सो व्हॉट विल कम हिअर? काय ना तुम्हाला बघा, 7/3 इंटू a अपॉन b, इथे पण 3/5 इंटू 7/3. आता इथे 3 आणि 3 कट झाला अंश छेदामध्ये असल्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटर. सो व्हॉट विल कम? तुमची व्हॅल्यू किती आली इथे बघा, ही तुमची आन्सर तुम्हाला एवढं आलं. 7a/3b इज इक्वल टू 7/5, 7/5. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे? रेग्युलर जे तुम्हाला सांगितलं होतं कोणती क्रिया करायची आहे? योग वियोग क्रिया करायची. तुम्ही म्हणाल की सर इथे मायनस वर आहे, इथे प्लस आहे, पण त्याचा रेषा घेऊ नका. त्याला परत आपल्याला आणखी क्रिया करायची आहे. कोणती? इन्व्हर्टेंडो म्हणजे व्यस्त क्रिया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी कोणती क्रिया करायची आहे? वी आर गोइंग टू डू विच प्रोसेस हिअर? कोणती करायची आहे? CD म्हणजे कंपोनेंडो डिव्हिडेंडो योग वियोग क्रिया. सो 7a plus 3b अपॉन 7a minus 3b, 7 अधिक 3b छेदात 7 वजा 3b बरोबर 7 अधिक 5, 7 वजा 5. 7 अधिक 5 किती आले? 12. 7 वजा 5 किती आले? 2. 12तून 12 2 म्हणजे परत भाग लावा. बे के बे बेसक 12, 6/1. काय मिळेल तुम्हाला? 6/1 या ठिकाणी मिळालेलं आहे. 6/1. आता याला परत काय करायचं? व्यस्त करायचं. बस, वेगळं काय करायचं? याच्यामध्ये व्यस्त करायचं, इन्व्हर्ट करायचं, त्याला इन्व्हर्टेंडो करायची, व्यस्त क्रिया करायची आहे. तुम्हाला मिळेल 7a minus 3b इज इक्वल टू 7a. त्याला उलट करायचं, अंशांचा व्यस्त करायचं, व्यस्त करायचं आहे त्याला. फक्त मग तुमचा हा न्यूमरेटर डिनोमिनेटर एक्सचेंज होणार, अंशांची तुमची एक्सचेंज होणार, त्याला सांगा अदला बदली होणार. तुम्हाला मिळालं 1/6. आन्सर किती आला तुम्हाला? 1/6. समजतंय का? कोणत्या क्रिया केल्या आपण इथे? फक्त ही एक आणि ही एक क्रिया केलेली आहे आणि हे आपण गुणाची क्रिया केली, मल्टिप्लाय केलेलं आहे. लेट्स सी गाइस, बघा काय प्रॉब्लेम आहे याच्यात. ठीक आहे, चला नो प्रॉब्लेम. मी परत रिपीट करतो, फक्त लक्ष असू द्या बाळांनो तुमचं, कारण एक रिपीट करायला आपल्याला बराच वेळ देऊन जातो. ही साधी प्रोसेस सारख्या. सो व्हॉट इज द व्हॅल्यू गिवन टू यू? येस, सो साऊंड इज ब्रेकिंग. जस्ट अ मिनिट गाइस, आय विल मेक सम थिंग्स फॉर इट. एक मिनिट थांबा. चला लक्ष द्या. चलो, सो हा क्वेश्चन आपल्याला इथून स्टार्ट करायचं. ए अपॉन बी इज इक्वल टू 3/5. 7a minus 3b. 7a minus 3b upon 7a plus 3b. So 7a, a चा coefficient आहे 7, b चा coefficient आहे 3. So you are going to multiply both the side by 7/3. दोन्ही बाजूला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 7/3 ने. तिथे तुम्हाला मल्टिप्लाय करण्याच्या आधी हे तुमचं कटकट झालं, इथे एक एक उरला. ठीक आहे, लॅप झालं थोडं ते. मग तुम्हाला मिळालं 7/3b इज इक्वल टू 7/5. ठीक आहे. 7a/3b बरोबर 7/5. मग काय करायचंय? CD करा, म्हणजे कंपोनेंट डिव्हिडेंडो करायचं, योग वियोग क्रिया करून बघा काय मिळेल तुम्हाला इथे. 7 अधिक 5/7 वजा 5, 12/2 बरोबर 6/1, 6/1. आता तुम्ही इथे उत्तर प्रश्न बघाल तर इथे वजा वर आहे आणि अधिक खाली आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं? त्याला इन्व्हर्ट करायचं आहे, तुम्हाला व्यस्त करायचं आहे. मग तुम्हाला काय मिळालं इथे बाळांनो बघा, 7a minus 3b इज इक्वल टू 1/6. गेटिंग? आता समजलं सर्वांना? बघा सिमरन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्लर वाटत असेल तुम्हाला, जर असेल तर बघा, नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला त्याचे ओरिजिनल फोटो पाठवून देईल टेन्शन घेऊन. तर सुरुवात इथून करायची आहे. a अपॉन बी किती आहे तुम्हाला? a अपॉन बी इज इक्वल टू 3/5. a/b बरोबर 3/5 आहे. आता इथे बघा तुम्हाला b वर्ग आहे
बरोबर, ए वर्ग आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं दोन्ही बाजूचा वर्ग करायचा आहे. सॉरी, त्याच्या आधी पण तुम्हाला क्रिया अशी आहे की तुम्हाला बी आधी आहे आणि ए नंतर आहे. बी फर्स्ट अँड ए सेकंड, राईट. सो तुम्हाला आधी याला फर्स्ट स्टेपला तुम्हाला इन्व्हर्ट करायचं व्यस्त क्रिया करायची आहे पहिल्याच स्टेपला तुम्हाला. म्हणजे ए अपॉन बी चं तुम्हाला उलट झालं बी अपॉन ए आणि 3/5 चं उलट झालं 5/3. ठीक. मग तुम्हाला आलं आता मग त्याचा वर्ग करा, स्क्वेअर करा, कारण इथे स्क्वेअर दिला बघा इथे बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर, राईट. स्क्वेअर करा, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9. अँड देन व्हॉट यू आर गोइंग टू डू, आता बी ए सोबत 2 आहे त्यामुळे दोन्ही बाजूला गुणायचं तुम्हाला 1/2. कसला गुणायचं 1/2 ने दोन्ही बाजूला गुणायचं आहे. मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 1/2, दोन्ही बाजूला 1/2 ने गुणायचं आहे. सो काय मिळेल तुम्हाला 25 एके 25, 9 दुने 18, 25 एके 25, 9 दुने 18, इथे मिळालं 20 वर्ग छेदात 2a वर्ग. आता हे तुम्हाला करायचं आहे, कोणती क्रिया करायची, रेग्युलर तुम्हाला सांगितलं मी सीडी करायची. काय करायची, सीडी म्हणजे काय, कंपोनंट डिव्हिडंड योग वियोग क्रिया. 25 अधिक 18 छेदात 25 वजा 18, 43 छेदात 7, 43 छेदात 7, 43/7. पण इथे पण तेच झालंय की इथे मायनस वर आहे आणि न्यूमरेटर मध्ये मायनस आहे आणि डिनोमिनेटर मध्ये प्लस आहे. म्हणजे परत याला तुम्हाला काय करायचंय, इन्व्हर्ट करायचं. बघा काय करायचं, इन्व्हर्ट करायचं, व्यस्त करायचंय. उत्तर ते बदलणार नाही. 43/7 फक्त 7/43 आन्सर येतो, लक्षात घ्या. उत्तर बदलत नाही, फक्त त्यांची जी पोझिशन चेंज होते. सो आन्सर इज 7/43. ऍक्च्युअली व्हॅल्यू पण चेंज होते, लक्षात घ्या. कारण 43/7 ची जी व्हॅल्यू आहे की जर तुम्ही भाग लावलात ही व्हॅल्यू आणि 7/43 ही व्हॅल्यू, त्या दोघांमध्ये खूप अंतर आहे. देयर इज अ लॉट ऑफ डिफरन्स. एनिवेज आपण त्याचं जायचं नाहीये, फक्त आन्सर आपल्याला मिळालेला आहे 7/43. ठीक आहे. इथे कोणकोणत्या क्रिया केल्या आपण, पहिल्यांदा आपण इन्व्हर्टेंडो केलं, व्यस्त क्रिया केली, नंतर स्क्वेअर केला, वर्ग केला, नंतर दोन्ही बाजूला 1/2 ने गुणलं, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 1/2, नंतर आपण सीडी केलं, कंपोनंट डिव्हिडंडो योग वियोग क्रिया केली, परत आपण इन्व्हर्टेंडो केलं, व्यस्त क्रिया केलेली आहे. एवढ्या सगळ्या क्रिया आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. पुढचं काय बघा, क्वेश्चन नंबर 4. याच्यातलं क्वेश्चन नंबर 4 म्हणजे 2 मधलं 4. इथे पण तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, इथून सुरुवात करूया. ए अपॉन बी किती आहे, 5/3. आता क्वेश्चन जर बघितलं तर बी आधी आहे, ए नंतर आहे. सो व्हॉट विल आपण परत तुम्हाला मागासारखं आधी इन्व्हर्टेंडो करायचं, व्यस्त क्रिया करायची आहे. म्हणजे ए अपॉन बी आहे ना, इथून सुरुवात केली. ए अपॉन बी आहे ना, तर ए अपॉन बीचं काय केलं आपण, बी अपॉन ए केलं. 3/5 आहे त्याचं आलं 5/3. किती आलं त्याचं, 5/3 आलं. देन आता घन इथे क्यूब आहे, लक्षात घ्या. काय तुमचा घन आहे, क्यूब आहे. इथं लिहायचं राहून गेलं, इथं लिहायचं राहून गेलं. बाय टेकिंग क्यूब ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा काय घ्यायचा आहे, घन घ्यायचा आहे. दोन्ही बाजूचा घन घ्यायचा आहे. हे राहून गेलं लिहायचं, तुम्ही लिहून घ्या इथे. दोन्ही बाजूचा घन घेऊन, घन म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लाय द सेम नंबर. सो बी घन छेदात ए घन, 5चा घन किती आला 125, 3चा घन किती आला 27, 27. ना आता इथे बघा तुम्हाला काय करायचं, सीडी करायचे. सॉरी, त्याच्या आधी तुम्हाला इथे ए बरोबर काय आहे, ए घन बरोबर 2 आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूला 1/2 ने गुणायचं आहे. मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 1/2. तर तुम्हाला इथे मिळालं 125/54, 125 छेदात 54. इथे बी घन छेदात 2a घन. देन तुम्हाला करायचं आहे इथे या ठिकाणी सीडी करायचं आहे, योग क्रिया करायचे, कंपोनंट डिव्हिडंडो. 125 अधिक 54 आले 179 छेदात 125 54 आले 71. सो व्हॉट काय मिळालं तुम्हाला इथे, आन्सर काय मिळालं 179/71. पण क्वेश्चन परत जर बघाल तर इथे तुम्हाला मायनस आणि प्लस यांची जागा बघा कुठे, न्यूमरेटर डिनोमिनेटर. म्हणजे परत तुम्हाला काय करायचं आहे, इन्व्हर्ट करायचं आहे. सो 71/179 इज युअर आन्सर. म्हणजे लक्षात द्या, स्टेप बाय स्टेप जायचं आहे, लक्षात घ्या. खूप काही गडबड अशी नाहीये. पहिल्यांदा इन्व्हर्टेंडो केलं, व्यस्त क्रिया केली, त्यानंतर क्यूब घेतला, घन घेतला दोन्ही बाजूचा, मग मल्टिप्लाय केलं 1/2 ने, मग सीडी केलं, योग क्रिया केली, आणि मग परत इन्व्हर्टेंडो केलं. एवढ्या सगळ्या क्रिया आपण या गणितामध्ये केल्या. असं वाटतं खूप मोठं, परंतु हे गणित एकाच पानावर आपलं पूर्ण झालेलं आहे. समजत नसेल तर विचारा, आपण परत भेट जाऊ, काही प्रश्न नाहीये. तर पुढे आपला प्रश्न आहे की तुम्हाला एक गुणोत्तर दिलेला आहे आणि तुम्हाला दुसऱ्या गुणोत्तराची किंमत काढायची आहे. तुम्हाला 3a अधिक 7b छेदात 3a वजा 7b बरोबर 4/3 दिलेला आहे. तुम्हाला किंमत काढायची आहे 3a वर्ग वजा 7b वर्ग छेदात 3a वर्ग अधिक 7b बरोबर किती, किंमत काढायची आहे. You have to find the value of this ratio, whether you have given the value of this ratio. आता या गणितामध्ये साहजिकच आहे, यू हॅव टू फाइंड आउट a upon b. आधी a upon b आपल्याला काढायचं आहे.
बघा इथे आपण काढलेले A upon B. नंतर मग आपण जाणार आहोत आपल्या क्वेश्चन सॉरी हा आधी A upon B काढायचा आहे आणि मग आपण जाऊ आपल्या गुणोत्तराकडे. तर त्यासाठी आपण मगाशी जी पद्धत वापरली सेम आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे इथे CD. इथे मी पण लिहायचं राहून गेलंय. CD बाय CD योग वियोग क्रिया करून. कोणती क्रिया करायची? योग वियोग क्रिया करून. कोणती क्रिया करायची? योग वियोग क्रिया करून आपल्याला. तर बघा इथे काय आलं? A अधिक B छेदात A वजा B बरोबर C अधिक D छेदात C वजा D दोन्ही बाजूला. आता ब्रॅकेट ओपन करा. तुमचा 7 आणि 7 कट झाला प्लस मायनस. इथे 3 आणि 3 कट झाला कारण या हा जो तुमचा ब्रॅकेट आहे सेकंड ब्रॅकेट यू आर गोइंग टू चेंज द साइन ऑफ द सेकंड ब्रॅकेट. तर तुमचा इथे 7 आणि 7 गेला वजा 3A वजा 3A गेला. इथे 3 आणि 3 किती झाले? 6A 7 7 आणि 7 किती झाले? 14B. इथे आले 4 आणि 3 7 4 वजा 3 1 7 upon 1. सो यू गेट दिस व्हॅल्यू. आता हा 6 तिकडे घेऊन जा, हा 14 पण तिकडे घेऊन जा, त्यांची जागा फक्त बदलणार. सो काय मिळालं तुम्हाला इथे? A upon B is equal to 7 upon 1 into 14 upon 6. राईट. इथे भाग लावा 703 तुम्हाला मिळालं. A upon B तुम्हाला मिळालेलं आहे किती? 49 upon 3. तुम्हाला किंमत ही मिळाली. आता हे उत्तर तुमचं आहे का? नाही. हे तुमची इथून हे तुमचं हाफ झालं, अर्ध उत्तर झालं. आता हे वापरून ही व्हॅल्यू वापरून तुम्हाला जायचं आहे तुमच्या उत्तराकडे. आता बघा क्वेश्चन तुम्ही बघाल नाही तर तुम्हाला आधी स्क्वेअर घ्यावं लागेल. त्याचं काय करावं लागेल? स्क्वेअर. बघा इथे 3A वर्ग वजा 7B वर्ग म्हणजे आधी तुम्हाला वर्ग घ्यावा लागेल दोघांचा दोन्ही बाजूचा. सो A स्क्वेअर अपॉन B स्क्वेअर. 49 चा स्क्वेअर आला 2401. 3 चा स्क्वेअर 9. जर तुम्हाला आता स्क्वेअर काय पार्ट नसतात 49चा मग 49 इंटू 49 असं मल्टिप्लाय करायचं, त्याचा गुणाकार करायचा मग तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे. काय पार्ट एवढे स्क्वेअर काय पार्ट आपण ठेवत नाही. सो तुम्हाला व्हॅल्यू मिळेल A स्क्वेअर अपॉन B स्क्वेअर 2401. ओके. आता इथे A बरोबर 3 आहे, B बरोबर 7 आहे. मग त्याबरोबर दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करा. स्क्वेअर झाला. इथे पण लिहिलं नाहीये. मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 3/7. इथे लिहायचं तुम्हाला मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3/7. दोन्ही बाजूला 3/7 ने गुणू. सो इथे बघा याला ऍक्च्युली भाग लावलाय 7 एके 7. इथे भाग लावला 7 एके 7 7 त्रिक 21 7 चौक 28 आणि 7 त्रिक 21. इथे भाग लावला 3 एके 3 3 त्रिक 9. म्हणजे राईट हँड साईड फक्त आपण इथे जर कॅल्क्युलेशन केलं आपण इथे. ठीक आहे. दाखवलं नाही मी तो कॅल्क्युलेशन केलंय. सो यू गेट 343/3. आता तुम्हाला करायचं आहे CD करायचं. इथे काय करायचं आहे? CD कंपोनेंट डिव्हिडेंडो 343 प्लस 3/343 मायनस 3 346/340. 340 मिळालं. याला परत भाग लावला इथे याला 2 ने भाग लावलाय मिळालं 173/170. आणि मग त्याला काय केलेलं आहे इथे आपण इन्व्हर्ट केलेलं आहे. लक्षात घ्या इन्व्हर्टेंडोमध्ये पण राहून गेलेलं यायचं माझ्या. सो बाय इन्व्हर्टेंडो म्हणजे व्यस्त क्रिया करून. त्या गोष्टी राहून गेल्या कधी कधी लिहिताना काही मध्ये तर त्या जरा तुम्ही समजून घ्या आणि लिहा. तुमच्या उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे ते लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा. त्यामुळे तुम्हाला आन्सर मिळालाय 170/173 177/173. आता हे थोडंसं मोठं वाटतंय 2 स्लाइडचं गणित आहे. बिकॉज फर्स्ट स्टेपला आपण काय केलंय बघा लक्ष द्या. फर्स्ट स्टेपला व्हॉट वी डिड गाईज फॉर द फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेपला आपण हे सोडवलं अँड वी गॉट द व्हॅल्यू ऑफ A अपॉन B. वी गॉट द व्हॅल्यू ऑफ A अपॉन B. किती मिळाली तुम्हाला A अपॉन B ची व्हॅल्यू? 49/3. राईट. आणि मग आपण याची वरून याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. गेटिंग. सो वी सॉल्व दिस, वी गॉट दिस व्हॅल्यू अँड युजिंग दिस व्हॅल्यू वी फाउंड द रेशो ऑफ द व्हॅल्यू ऑफ द रेशो व्हॅल्यू ऑफ द रिक्वायर्ड रेशो. गेटिंग. बघा दिस इज स्लाइड नंबर 1, दिस इज स्लाइड नंबर 2. आता इथून पुढे जे गणित आहेत ना हे बघा ही आपण ही गणित जे आहेत ही 4-5 गणित 6 गणित आहेत क्वेश्चन. पण हे तुम्हाला वाटतं तर थोडेसे बघा हे आपण उद्या घेणार आहे, आज नाही घेणार कारण हे सगळं लक्षात जाईल तुमच्या. डोंट वरी. आहे 6 गणित ती सगळी मी सोडवलेली आहे. डोंट वरी. फक्त एवढंच आहे की तुम्हाला इथपर्यंत घेणार. त्यामुळे ही स्लाइड बघा काही डाऊट असेल मला लगेच विचारायचं आहे. क्वेश्चन नंबर 3.